मध्ये 1.5 लाखापर्यंत 19 मध्ये 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देण्यात आली होती। ऐका त्यावेळी 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी देण्यात येत आहे। अल्पमुदती पीक कर्ज, थकीत कर्ज, तसेच पुनर्गठित कर्ज, फेर पुनर्गठित कर्ज या योजनेचा समावेश करण्यात आलेला आहे। पंटी साहेब, यावेळी एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे। 2 लाख रुपयाच्या मर्यादेपेक्षा थोडी जास्त रक्कम कर्ज असल्यास शेतकऱ्यांना लाभ मिळत नव्हता। म्हणजे एकदा शेतकऱ्यांनी 2,10,000 रुपये कर्ज असले तर शेतकरी अपात्र व्हायचा। म्हणून मात्र आता शेतकऱ्यांनी स्वतःचा हिस्सा भरल्याशिवाय 2 लाख रुपयापर्यंतची रक्कम शासन भरणार नाही। या मागचा हेतू स्पष्ट आहे की शेतकऱ्याचे कर्ज खाते नियमित करून त्यांना पूर्ण कर्ज पात्र बनवणे आहे। की पूर्वी आपण 2 लाख दिलं आणि बाकीचं 10,000 25,000 वरचं जे कर्ज होतं ते शेतकऱ्यांना नाही भरलं की ती खातं तसंच थकबाकीत राहायचं आणि त्याला दुसरंही कर्ज भेटायचं नाही। म्हणून यावेळेस एक अट अशी घातली की तर त्यांनी ते पैसे भरावेत आणि 2 लाख रुपये आपलं सरकार त्याच्या खात्यावर टाकणार। आणि असे मागल्या वेळी देखील असे थकबाकीत लोक कायम राहून गेलेले आहेत। याशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे। कर्जफेडीची शिस्त लागावी, बँका चांगल्या राहाव्यात। कोल्हापूरची बँक चांगली आहे, साताऱ्याची चांगली आहे, पुणे चांगली आहे, लातूर, रत्नागिरी, रायगड, पण बाकीच्या राज्यामधल्या जिल्हा बँका सगळ्या डबघाईला। मुंबई बँक देखील खूप चांगली आहे आणि म्हणून एक वातावरण बदल व्हावा, पैसे भरले तर त्याला इन्सेंटिव्ह द्यावा, म्हणून या ठिकाणी 50,000 रुपयापर्यंत आपण त्यांना बक्षीस म्हणून देण्याचं मान्य करतोय। सभापती महोदय, योजनेचा लाभ किती लोकांना होणार आहे? 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार असून 36,500 कोटी रुपयाचा उपक्रम आहे। माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना ही ठरणार आहे। यापूर्वी कर्जमाफी योजना लाभ घेतलेल्या शेतकऱ्याबद्दल चर्चा झाली। समितीने काही निर्बंध सुचवले, मात्र समितीने सुचवले होते निर्बंध ह्यांना देऊ नका म्हणून, पण सरकार शासन हे आपल्या शेतकऱ्याच्या विचाराचं आहे, शेतकऱ्याचं कौतुक करणार आहे पाटील साहेब, आणि म्हणून ते शिफारस त्यांची धुडकावून लावली आणि 50,000 रुपये देण्याचं मान्य केलेलं आहे। आता मात्र OTS विषय आहे, वन टाइम सेटलमेंट म्हणतो आपण। एकदा OTP झाली की वन टाइम सेटलमेंट झाले की त्याला कर्ज पुन्हा कधीच भेटत नाही। परंतु यावेळेस याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले। 2 लाखापेक्षा अधिक कर्ज असल्यास शेतकऱ्यांनी आता सांगितलं भरल्या त्यांना लाभ मिळणार आहे। हे जरी खरे असले तरी आपण सर्व व्यापारी बँकांना, केवळ जिल्हा बँकेलाच नाही तर व्यापारी बँकाला, ग्रामीण बँक सवलत देण्याचे निर्देश दिलेले आहेत। प्रत्यक्षात शेतकऱ्यांना जी थकीत रक्कम आहे त्यापेक्षा कमी रक्कम भरावी लागणार आहे। या ठिकाणी एखाद्या शेतकऱ्याला 4 लाख कर्ज आहे, वन टाइम सेटलमेंट मध्ये 3 लाख रुपये झाले, तर त्या शेतकऱ्यांनी 3 लाख रुपये भरायचे नाहीत, 1 लाख रुपये त्यांनी भरायचे। 2 लाख रुपये सरकार त्याच्या खात्यावर टाकणार आहे। कारण जर आपण नाही दिलं तर ते पैसे भरत नाहीत, मागला अनुभव आपला, आणि ते खातं तसंच राहत आहे आणि OTS केल्यानंतर त्याला कर्ज भेटत नाही। पण तशा प्रकारच्या सूचना सरकारने सगळ्या बँकाला देत की पुन्हा कर्ज द्या शेतकऱ्याला द्यायचे, ही एक नवीन त्याच्यामध्ये सूचना केलेली आहे। विशेष म्हणजे आणि पुन्हा त्यांना लगेच पैसे भरायचे नाही, तुम्ही म्हणताल किंवा 2 दिवसात भरा, 3 दिवसात भरा। 31 मार्च 2027 पर्यंत या लोकांनी वरचे पैसे भरायचे आणि आपण त्यांना 2 लाख रुपये त्यांना देणार। म्हणजे याच्या देखील आपण थोडीशी मुभा दिलेली आहे। अध्यक्ष महोदय, ॲग्रेस्टिक आणि आधार प्रमाणीबाबत काही शंका व्यक्त करण्यात आल्या। ॲग्रिस्टॅक मी स्पष्ट करू इच्छितो की ॲग्रिस्टॅकमध्ये नाव नसल्यामुळं कोणत्याही शेतकऱ्यांनी वंचित राहणार नाही। प्रथम त्याची नोंदणी करून घेतली जाईल आणि त्यानंतर त्याला योजनेचा लाभ दिला जाईल। आवश्यक असल्यास त्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येईल। जिल्हाधिकारी महोदयाच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याला एक समिती स्थापन केलेली आहे आणि त्याचा आढावा घेतील आणि तिथल्या तिथं त्यांना मार्गदर्शन करून त्याचा निपटारा करण्याचं काम आपल्या सरकारच्या वतीनं करत आहोत। या चर्चेदरम्यान अनेक मान्य सदस्यांनी विधायक सूचना मांडल्या।
नियमित कर्जफेड करणाऱ्या प्रोत्साहन अनुदानाची रक्कम, 17 मधील पात्र वंचित राहिलेले लाभार्थी, सिबिल स्कोअरचे प्रश्न, अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या अडचणी यासारखे अनेक मुद्दे मांडण्यात आले. सर्व सूचनांना शासन सकारात्मक विचार करेल. मुख्यमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एक दुसरी समिती स्थापन केलेली आहे. प्रविशीय परदेशी समिती वेगळी आणि पुन्हा ही समिती स्थापन केली. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदय आहेत, माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत, दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय वहिनी साहेब आहेत आणि कृषी मंत्री आणि सहकार मंत्री म्हणून आम्ही देखील त्या समितीमध्ये आहोत. ज्या अजून काही तुमच्या सूचना आलेल्या आहेत, काही राहिलेल्या आहेत, त्या संदर्भात देखील सरकार आपण विचार करण्यासाठी आम्ही तशाच सूचना करणार आहोत.